विश्वदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा। हे बघा संध्याकाळचे वाजले 6:30 वाजलेले आहेत। तर विरांशला मी इकडे आणले होते माझ्याकडे आणि मला रसिका पण आली, विरांशला घेऊन जायला आली होती। मग तेवढा तिचा कॉल होता, म्हणजे थांब आता विरांशला पण खायला करते। तर विरांशला मी लगेच बारीक रवा होता माझ्याकडे, लगेच भिजवले, त्याच्यामध्ये घातलेलं होतं दही मीठ आणि घातलं आणि त्याला कांदा त्याच्यावर हे करून उत्तप्पा सगळं दिलेला आहे। आणि इकडे बघा रसिकाला पण मी रव्याचा उत्तप्पा केलेला आहे, ते इथं उलटते आता। तर बघा विनायकला पण पहिला एक उत्तप्पा दिला आणि पिलूला काय केलं, विरांशला अगदी छोटे छोटे गोल गोल करून त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो घालून दिला। मग अशी मला व्हिडिओ काढणं काही जमलं नाही, आता विरांशला म्हटलं पटदिशी खायला द्यावं म्हणून मी काही व्हिडिओ काढत बसले नाही। आणि ह्यांनी देवा लावला मग तोपर्यंत, आणि विरांशला खायला घातलं ह्यांनी। आणि आत्ता विरांशला खाली घेऊन गेलेला आहे। आता रसिकाचा कॉल चालू होता, आता रसिकाचा कॉल संपलाय, म्हणलं चला रसिकाला पण खायला द्यावं म्हणून मी उत्तप्पा केलेला आहे। हे बघा 7:15 वाजलेत रात्रीचे आणि आता विरांश रसिका विनायक तिघही घरी गेलेत। रसिकाचा कॉल होता त्याच्यामुळे ती इथं थांबली होती आणि मग तिला पण मी उत्तप्पा, तुम्ही पाहिलंच असेल, उत्तप्पा करून तिला दिला आणि म्हटलं चला आता आम्हाला जायचंय बाहेर जाऊन, जरा आता आमची पोटाचं काही तर बघावं लागेल, तर मला जायचं आहे आणि थोडं सामान आणायचं आहे। आणि संध्याकाळी काय करणार आहे स्वयंपाक, चला तर जरा बाहेर जाऊन येते सामान आणायला। आम्ही जाऊन आलो, आता सामान आणलं आणि दळण टाकायचं होतं शिवणीमध्ये, दळण टाकलं गव्हाचं आणि हे बघा आणलेलं आहे ब्रेड। आणि आम्ही आता काय करणार आहे माहिती का, आम्ही करणार आहे भजी आणि ब्रेड सोबत भजी खाणार आहोत। आणि हे म्हणले ह्यांना खायचं आहे, भजी खायची यांना इच्छा झालेली आहे आणि त्यासाठी आम्ही आता जाऊन ब्रेड पण आणले, दूध पण आणायचं होतं तसंच। आणि बघा मिरची आणलेल्या आहेत, अशा कमी तिखटाची मिरच्या आणल्यात जेणेकरून त्याची भजी करता येईल। चला आता मग आता हे मिस्टर चिरणार आहेत कांदा, बारीक कांदा चिरणार आहेत। मला वेळेने कांदा चिरता येतो, चाकून येत नाही, तर मिस्टर हे चाकूने चिरणार आहेत कांदा। त्यांना चाकू धुवून देते। हे बघा यांनी घेतलेले कांदे आणि इकडे घेतले चाकू। आता TV पाहत कांदे चिरतील आता। आणि मी भजीचं पीठ बनवून घेते, मिक्स करून घेते, त्यामध्ये काय काय घालायचे कोण हे पहा। आता मी एका बाउलमध्ये का भांड्यामध्ये मी घेते आता बेसन पीठ। आणि बघा काय आणलेलं आहे, बारीक शेव आणली आहे, पोह्यावर घालायला शेव नव्हती, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता पण त्यांना मागितलं, कढीपत्ता पण द्या म्हटलं। आणि इकडे आणले हा ब्रेड। चला हे बघा, हे भजीच्या पिठामध्ये बघा बेसन, हळद, मीठ आणि ओवा, जिरे हे सगळं टाकलं। फक्त आता हिंग टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची आहे, कोथिंबीर घालायची आहे त्याच्यामध्ये। हे बघा हिंग आणि कोथिंबीर त्याच्यामध्ये घालायची राहिली होती, ते घालून घातलेली आहे। आणि बघा हे मिरच्या आहेत ना, ह्या मिरच्या मी असं कट करणार आहे, कट करून आतले मी ना बिया काढणार आहे, जेणेकरून ते तिखट होणार नाहीत। आणि हे बसलेत बघा इथे कांदा शिरायला, कांदा कापून घेते त्यांच्याकडनं, बघा बारीक चिरतात म्हणजे। ह्यांना आवडतात गोल भजी, असे गोल गरगरीत भजी असतात ना तसे। हे पहा मी आता बघा इकडे मिरच्या अशी
कट केलेली आहे, त्यातले ना बिया काढल्यात आहे. म्हणजे एक भजी कसे हे जरी मिरची भजी जरी केले तरी ते तिखट होणार नाही बियामुळे, नाही तर तिखटपणा येतो जास्त, बी म्हणून तर काढलेला आहे. चला तर मी आता सगळं पीठ ना सगळं एकजीव करून घेते, तिंबून घेते, छानपैकी मळून घेते मस्त, म्हणजे एकत्र करून घेते, मळून नाही एकत्र करून घेते. हे बघा हे मिरचीचे सगळ्या बिया कसे काढलेत बघा, असे कट करून. मला वाटलं हे मिरची भजी ह्यांना करायची काय, पण हे म्हणले तळून खायचे. ह्या तळणार आहे. अहो ह्याच्यात पाणी टाकायचं असतं का थोडं? नाही ना, तळताना नाही ना, तेलामध्ये तळायचे आणि मीठ लावायचं. तर हे बघा इकडं ह्यांनी कांदा छानपैकी बारीक चिरून दिलेला आहे. मला मदत झाली, मला ते वेळीशी होत नाही आणि चाकूनी मला काही चिरता येत नाही. चला हे बघा, हां एकदमच खाऊ. हे बघा हे माझं भजीचं पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं मी, चांगलं पाणी घालून तिंबून घेतलं तरी म्हटलं तरी चालेल, तिंबलं म्हटलं तरी. हे बघा असं थोडं घट्ट हे केलेलं आहे जेणेकरून गोल भजी व्हावेत. आणि याच्यामध्ये आता राहिलेला फक्त सोडा, थोडासा सोडा टाकेन. हे पहा कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि ते गरम होण्याची वाट बघते मी. आणि पहिला मिरची त्याच्यामध्ये तळून घेऊ का विचार करते. चला पहिला मिरच्या तळून घेते त्याच्यात, मग त्या तेलामध्ये मिरच्या तळून झाले ना मग भजी करते. कांदे बघा महाग घ्यायला लागले, हे म्हणजे 100 रुपयेपर्यंत कांदा जाईल. मग आता कितीपर्यंत जातो, 100 जातो का? आज कांदा आहे 40 रुपये किलो. काल मिळाला होता, काल नाही आठवडा झाला तर बरोबर आहे, 7-8 दिवस झाले असे, 7 दिवस 30 रुपये किलो मिळाला होता. हे मिरची तळून घेते मी. तरी बघा काय काय बिया राहिलेलेच आहेत, किती काढल्या मी तरी अगदी थोडेफार राहतातच, अगदी काय निघतं तसं नाही. चला तर मग मिरच्या घेते तळून. हे पहा मी या पिठामध्ये काय घालायची विसरली, तिखट, आणि याच्यामध्ये तेलाचं थोडं मोहन पण टाकलेलं आहे, तिखट टाकले आता. हे बघा असे भजी झालेले आहेत. आणि का केलं असेल बेत माहिती का, तर आज म्हणजे सतत पावसाचं वातावरण, सतत पाऊस पाऊस पाऊस, मग त्याच्यामुळे ना असे भजी खावेसे वाटतात, असे मस्त पावसाळी वातावरणामध्ये. त्याच्यामुळे मी हा बेत केलेला आहे, त्यांना खावेसे वाटले. आणि मग रोज भाजीपोळी मग आज हे होऊनच म्हटले की आज काहीतरी वेगळं कर, लाईटली कर, म्हणजे सगळंच भाजी पोळी भात आमटी सगळं नको आहे. चला बघा आता काढ एका भांड्यात काढते. हे पहा असे झालेले आहेत ही भाजी. इकडे अजून बनवतीच आहे. चला या, मी पण सगळेजण भजी खायला या. गरमागरम पावसाळ्याचं बाहेर खाण्यापेक्षा घरी करून खाल्लेलं बरं. बाहेरचं कसं काय या दिवसात नको वाटतं, त्याच्यामुळे म्हटलं चला घरीच बनवून खाऊया, म्हणून मग बनवलेले आहेत भजी. हे पहा भजी, मिरची, ब्रेड आणि इथं पिचको सॉस आणि मीठ आणि पाण्याचा तांब्या असं घेतलेलं आहे. आता आम्ही गरमागरम भजी आणि ब्रेड खाऊया. चला या तुम्ही. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.